की तुम्ही वित्त विभागामध्ये इतकं काम केलेलं आहे, तुमच्या काळामध्ये सरपरस्त राहिलेलं आहे. अर्थात आता काही नवीन योजना आलेल्या आहेत, लाडकी बहीणसारख्या योजना आलेल्या आहेत. कुठेतरी ह्याचा सगळा बोजवारा ह्याच्यावर पडतोय का? नाही पडत. कर्मचाऱ्यांच्या पगारावर आणि पेन्शनवर 2,48,000 कोटी रुपये आम्ही खर्च करतो. त्याचा बोजा तर आम्हाला कधीच जाणवला नाही. दरवर्षाला आम्ही DA वाढवतो, तो साधारणतः 7,000-8,000 कोटी दरवर्षी आम्ही वाढवतो. त्यांना दिलंच पाहिजे, कारण ते सेवा करतात, काम करतात. पण मग एक प्रश्न, जेव्हा 2 कोटी, आता पहिल्यांदा आम्ही सुरुवात केली तेव्हा 2,33,00,000 आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये आम्ही पैसे टाकले. आणि आता जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 2,52,00,000 आहे. 2,52,00,000 30,000 कोटी देताना मात्र आम्ही काय म्हणतोय, याच्यामुळेच झालं. आमची महाराष्ट्राची ताकद मोठी आहे. आम्ही साधारणतः मागच्या वर्षीच्या GSTमध्ये आम्ही 21% आमचं कॉन्ट्रिब्युशन आहे. आम्हाला त्या पैशाचा योग्य दिशेने उपयोग, आणि शेवटी लाडक्या बहिणींना पैसे दिल्याने काय झालं माहीत आहे, त्याचा फायदा झाला. बाजारामध्ये या लाडक्या बहिणी मोठ्या मोठ्या स्टोअर्समध्ये जाणार नव्हत्या, डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये जाऊन काही खरेदी करणार नव्हत्या. बरोबर. हा जो 1,500 रुपये हातात आला ना, हा कुठे गेला माहिती आहे? खुमचेवाल्याकडे. हा गेला रस्त्यावर विकणारा एखादा स्लीपरवाला असेल त्याच्याकडे, कपडे विकणाऱ्याकडे जे रस्त्यावर, हे काही मोठ्या मोठ्या मॉलमध्ये गेले नाही. आणि दुसरी गोष्ट, हा पैसा महाराष्ट्रातच राहिला. तुम्ही जेव्हा मोठ्या लोकांना पैसे देता, समजा एक उद्योगपती आहे, त्यांनी विमान विकत घेतलं, ते आमच्याकडे येईल का? ते बोईंगवाल्याकडे पैसे जातात. एअरबस विकत घेतली त्याच्याकडे जातात. अरे इथं तो जागा आमच्याकडे, इकडे काय म्हणतात मुंबईला माहीत नाही, नड्डे. आता तो नड्डा विकत घेतला त्यांच्या कुटुंबासाठी, पैसे कुठं जागं?